श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमल नाशका. अनादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्र चालका अविनाशा. शेषशयना अनंतवेशा. अनामातीता अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना. रमारमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत. मस्तके किरीट विराजित. तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ अकर्ण नयन. सरळ नासिका सुहास्य वदन. दंतपंक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे ते हरी. हेममय भूषणे साजिरी. कौस्तुभमणी विशेष. वत्सलांछनाचे भूषण. चेती प्रेमळ भक्तीची खूण. उदरी त्रिवळी शोभायमान. त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदरती. जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती. मूळ चरणी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर. सिद्ध सर्वदा सव्यक कर. गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर. विद्युले ते सम तेज अपार. कर्दळी स्तंभा परिसुंदर. उभय जंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरीत. संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित. वर्णित वेद शेनले. 14 विद्या 64 कला. जाते वर्णित थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला. अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कविवर. लिहून शकले महिमावर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता. समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर. अगम्यलीला जयाची. जो सकळ विद्याचा सागर. 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार. भक्तपालक दयाळू. मंगल कार्याकरिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना. करीती ज्याच्या नामस्मरण. ज्याच्यावर प्रसादे नाना. ग्रंथरचना करीते कवी. तया मंगलासी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत. पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिचा वरप्रसाद मिळता. मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यात येत हाता. ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती ती अज्ञान. काव्याधिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक. अविद्या कानन छेदक
जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन सच्चिष्या लादे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतच की निश्चय। तेवी असता माता पितर तैसेसी श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। मी मतिमंद अज्ञबाळ घेतली असे थोराळ, ती पूर्विनार दयाळ सद्गुराज आपणचे। नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करून वाढविले रक्षिले आजवरी। जननी जनका समान अन्न दैवत हाये कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विगळी अत्रि कुमार दत्तात्रेय नमियेला। तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान। कामधोन असोने जवळी हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना। चार वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवन गमन मनावेगे जात जो। त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या। त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या। वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्टो लोकभाऊ। पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र, वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती। शिथिल झाली धर्मबंधने नास्तिकन मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली। सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले। नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ। धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य। लोकभाऊ भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध। मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रि कुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे। कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना। ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले। त्यासे साष्टांग नमोनी तरी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले। तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार मीनते ते जाहलो। किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू। पिपीलिक म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे। तैसी असे माझी आळ बाळ जाणून लढीवाळ, पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या। करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची। ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी। उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये। ऐसे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझी आमनी, यशस्वी होऊने लेखने ग्रंथ समाप्ती प्रति होवो। आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती। मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी।
व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यानी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविता मान त्यांचे चरण नमियले ईशचरणे जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर बैसले महापंडिता आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे प्रिय अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एक न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडूनी चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाई अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्याचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्र कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंची येते घालितसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय।